आरोग्य. रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः चांगले असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. रोग, रोगाची लक्षणे आणि त्याची चिन्हे. रोग म्हणजे शरीर क्रियात्मक किंवा मानसिकरित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय. रोगामधील जीवाणूजन्य रोग. यामध्ये विषमज्वर, ज्याला टायफॉइड असे म्हणतात, हा रोग साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. याचा प्रसार दूषित अन्न व पाणी तसेच घरमाशीद्वारे होतो. या आतड्यांचा प्रादुर्भाव होत असतो. याची लक्षणे म्हणजे भूक मंदावणे, ताप चढणे, पोटावर, छाती व पुरळ निर्माण होणे, अतिसार, मळमळ, डोकेदुखी यांचा समावेश होतो. औषध. क्लोरोमायसिटिन हे औषध घेतले जाते. त्याचबरोबर लसीमध्ये टॅब्लेट्स, जी की त्वचेच्या खाली दिली जाते. क्षयरोग, टर्बिक्युलोसिस असे त्याला म्हणतात. जो टीबी हा रोग मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूमुळे होत असतो. याचा प्रसार थुंकीद्वारे, हवेद्वारे व द्रव्यबिंदूच्या स्वरूपात होत असतो. याच्या लक्षणामध्ये खोकला 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ असणे, ताप, छातीत दुखणे, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे ही असतात. औषधोपचारामध्ये BCG ही लस घेतली जाते. तर औषधामध्ये स्ट्रेप्टोमायसिन हे औषध घेतले जाते. क्षयाचा जीवाणू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत 1997 पासून क्षय नियंत्रणासाठी भारतात RNTC टीबी कंट्रोल प्रोग्राम हा कार्यक्रम राबवला जातो. तसेच डॉट्स डायरेक्ट ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स ही क्षयाची उपचार पद्धती RNTCP याच्या अंतर्गत काम करते. कॉलरा, ज्याला पटकीसुद्धा असे म्हणतात, हा रोग हेब्रो कोलोरी यामुळे निर्माण होत असतो. याचा प्रसार दूषित अन्न व पाण्यामार्फत होत असतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठी आतडी प्रभावित होत असते. याच्या लक्षणामध्ये उलट्या, तीव्र जुलाब, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे ही असतात. यासाठी ORS म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ही उपचार पद्धती वापरली जाते. त्याचबरोबर लसीमध्ये हॉपकिन्सची लस घेतली जाते. कुष्ठरोग, ज्याला लेप्रोसी किंवा हंसांचा रोग असे सुद्धा म्हणतात, हा कुष्ठरोग हा रोग मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होत असतो. याचा प्रसार संपर्क व द्रव्य रक्त याद्वारे होत असतो. अवयव याद्वारे परिघीय चेतासंस्था प्रभावित होत असते. याच्या लक्षणामध्ये बोट झडणे, सुरकुत्या पडणे, त्वचेवर चट्टे येणे, त्वचा कोरडी पडणे इत्यादी दिसून येतात. याच्या औषधोपचारामध्ये डॅप्सोन, क्विनोक्विन व रॅफिपिसिन ही औषधे घेतली जातात.